धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका नाभिक हितवर्धक संस्था नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शिंदखेडा तालुक्यातील 10वी 12वी डिप्लोमा पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच दोंडाईचा येथे पार पडलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती सरकार साहेब रावल होते। नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत सुर्वे, दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सैंदाने, शिरपूर तालुका अध्यक्ष जगदीश सोनगडा, शिंदखेडा तालुका दुकानदार संघ अध्यक्ष लालचंद पवार, साक्री तालुका अध्यक्ष जगदीश जगताप, दोंडाईचा शहर अध्यक्ष देवीदास चित्ते, शिंदखेडा तालुका अध्यक्ष सुरेश महाले, जीवासेना तालुका अध्यक्ष योगेश मिस्त्री, दोंडाईचा दुकानदार संघ अध्यक्ष किरण सूर्यवंशी, शिंदखेडा शहर अध्यक्ष गोविंद बोरसे, दोंडाईचा शिवाकाशी युवा संघ अध्यक्ष राकेश चित्ते, दोंडाईचा जीवासेना शहर अध्यक्ष विलास सैंदाने, दोंडाईचा वीरभाई कोतवाल अध्यक्ष राजेंद्र सोलंकी हे उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या चरणी दंडवत आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, आपल्या समाजात सुरुवातीपासून आपण चाणक्य आहोत, हुशार आहोत हे सिद्ध झालेले आहे। मग ते सम्राट चंद्रगुप्त मौर्य असो की सम्राट अशोक असो, आपल्या समाजात पूर्वीपासून एक प्रति डॉक्टर म्हणूनच आपण जन्माला आलोय। सर्व गोष्टी आपण ह्या आहेत। आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की त्यावेळचे जे सर्जन होऊन गेलेले आपले 1818च्या दस्तावेज मध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेचं जे सिजरिंग होत होते किंवा जे ऑपरेशन करत होते ते नावी लोक करत होते। तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण की ते सिद्ध झालेलं आहे, इतिहासामध्ये बी झालेलं आहे। MBAच्या जे अभ्यासक्रम आहे डॉक्टरी जो करतो त्या पहिल्या पेजवरच परिचय दिलेला आहे की भारताची पहिली सर्जरी नाकाची सर्जरी नाव्यांनी केलेली आहे। ही त्यावेळची गोष्ट आहे, म्हणजे 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, हे सिद्ध आहे। आणि हे मी नाही सांगते, राजू दीक्षित आपल्या भारतातले सायंटिस्ट होऊन गेलेले ज्यांनी स्वदेशी अभियान राबवलंय, त्यांनी सांगितलं की 1818च्या दस्तावेज। पण पूर्वीच्या काळी माझं आणि डॉक्टर बापू देशमुखांचं जे चर्चा झाली की सर बापू म्हटलं असं असं आहे, तर ते म्हणे आम्हाला MBBA ला जो पहिला पात्र परिचय ज्याच्यामध्ये दिले त्याच्यामध्ये जी पहिली सर्जरी झालेली ती एकाचं नाक तुटलं होतं, ती सर्जरी कशी करायची तर ते नावी बंधूंनी नाक कापून जसं बसवलंय, म्हणजे पहिली सर्जरी नाव्यांनीच केली भारतात। हा इतिहास आहे आणि त्या पद्धतीने आपण चालत आलोय। समाजात आपला फार मोठा हातभार आहे, प्रत्येक बहुजनांमध्ये नाव्यांचा फार मोठा हा सहभाग आहे। पूर्वीच्या काळी जेवढा नाव्यांवर विश्वास होता तेवढा कुठल्याच समाजाच्या माणसांवर न होता, हे साहेबांनाही ज्ञात आहे। दादासाहेब आपले दोंडाच्या शहराचे सहकार मोर्ची यांना आपल्या समाज बांधवांनी लहानपणी आणलं एमकेडीवर, त्यावेळेला दत्तक विधी झाला हे साहेबांनाही माहिती आहे। म्हणजे आपला समाज हा पूर्वीपासून तळागाळापर्यंत गेलेला आहे। उच्च शिक्षणाला बाहेर गावी गेलेले असतात, पण जे गावात हजर आहेत तर त्यांनी तरी कृपा करून या अशा कार्यक्रमांना हजर असावं। कारण समाजाकडनं जे काही कौतुक केलं जातं तर त्या निमित्ताने आईवडिलांना निश्चित चांगलं वाटतं की आपल्या मुलाचं या समाजात ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो तर ते कौतुक केलं तर त्यांनाही भरून येतं की छाती भरून येते की मूल आपल्या मुलांना हे नाव कमवलं, समाजामध्ये याचं नाव झालं। आणि त्याच्या केलेल्या अभ्यासामुळे आणि पालकांच्या झालेल्या खर्चामुळे त्यांचा जो काही खर्च झालेला असतो तो खर्च विसरतात पालक, कारण त्यांची धडपड एकच असते आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यात यावं। कारण आता रवी भाऊंनी जे काय मांडलं या ठिकाणी मत किंवा समाजामध्ये बरेचसे उद्योग आता आपले लोप पावत चाललेले आहेत, कारण इतर प्रतिस्पर्धी निर्माण झालेले आहेत। आपला जो काही वडिलोपार्जित व्यवसाय होता तो आता आपला राहिलेला नाही, कारण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने सुद्धा डिप्लोमा या ठिकाणी चालू केलेला आहे। जावेद हबीब म्हणून जो काही मुंबईला या ठिकाणी ट्रेनर असतो आपल्या नाभिक समाजाचा व्यवसाय मार्गदर्शन करणारा, तो सुद्धा 1.5 लाख रुपये घेऊन इतर कोणत्याही समाजाच्या व्यक्तींना ट्रेनिंग देत असतो। तो काही मागत नाही की जातीचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे, आणि असा कुठल्याही लोकशाही पद्धतीमध्ये नियम नाही की एकाच जातीने तो व्यवसाय करावा। आता लोकशाही पद्धत आहे, कोणीही कोणताही व्यवसाय करू शकतो। गेल्या 10 वर्षापासून आपण पाहतो ब्युटी पार्लरचा व्यवसाय कोणत्याही भगिनी करत आहात। आता याच्या मागे आपल्या पुरुष मंडळींनी सुद्धा हे धोरण स्वीकारलं पाहिजे की जेणेकरून आपल्या धंद्यामध्ये प्रतिस्पर्धी निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळे आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारे चांगल्या
याच्यामध्ये उतरवण्यासाठी शिक्षण देणं गरजेचं आहे। आता आपल्या या ठिकाणी आयोजकांनी तालुका अध्यक्ष चित्ते सरांनी जे काही या ठिकाणी मत मांडलं की आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढे गुणवंत विद्यार्थी असतील। आता प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा कळायला लागलेलं आहे आपण शिकू तर टिकू, शिकाल तर टिकाल। आज कॉम्पिटिशनचं युग आहे। टीव्हीच्या माध्यमामुळे आपल्याला पाहायला मिळतं बरीचशे खेड्यापाड्यातली मंडळी IAS IPS होऊन चांगल्या पदावर उच्च कार्यरत असतात, MPSC होऊन बऱ्याच ठिकाणी कार्यरत असतात। हे त्या पोरांना आता कळायला लागलेल्या विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे त्यांना हे जग घेणं आवडतं आहे आणि ही गगन भरारी अशीच उत्तुंग भरारी होत राहो। कारण प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने चांगले दिवस, आपल्याला जे दिवस आलेले आहेत ते त्यांच्या नशिबात येऊ नये आणि भविष्यात त्यांचं आयुष्य चांगल्याच प्रकारे जावं अशा पद्धतीने त्यांची विचारधारणा असते। दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर सोनं चांदी त्याच्या हातात दिलं जायचं आणि त्याच्याबद्दल विश्वास राहायचा की बरोबर तिथं पोहोचलं जाईल आणि पोहोचवताना तो नीट निरोप देईल। त्याबद्दल असं पूर्वीच्या आम्हाला माहिती आहे आणि मी मगाशी एका मागच्या कार्यक्रमामध्ये बोललो होतो की बुवा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत नावीशिवाय काम चालत नाही। आणि एक गोष्ट तुम्हाला नम्रपणे सांगतो की प्रत्येक समाजामध्ये आपल्या समाजामध्ये जी संस्कृती आहे ती आपण टिकवून ठेवली पाहिजे। कोणतंही काम हलकं नसतं, फक्त त्याचं स्टँडर्ड वाढवायचं असतं। आता मी पाहतो की ब्राह्मण समाजामध्ये आता आजकाल ब्राह्मण जे येतात ते पूर्वीसारखे पायजमा घालून नये, धोतर बितर ते त्यांची आणखी पगडी घालून बिलून त्याला सिस्टीममध्ये बदल करून टाका। तसं तुम्ही सुद्धा बदल करू शकता, चांगला पार्लर बनवू शकता। जर असले आपल्याला कोणी काही करू शकत नाही। आणि संघटनेमध्ये दोन गोष्टी असतात, जसे यांनी सांगितलं की हे दुधारी शस्त्र आहे। संघटनामध्ये आपल्यामध्ये जे लोक चुकीचा मार्ग करत असतील, चुकीच्या गोष्टी करत आहेत त्यांच्यावरती सुद्धा वचक बसवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते। आणि जे चांगले करत असतील, ज्यांना कोणी समाजामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम येत असतील किंवा आपल्या कुठेही देशामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम आला तर संघटना जर त्याच्या पाठीशी उभी राहिली कोणी त्यांच्या वाकडं करू शकत नाही। म्हणून आजकालच्या युगामध्ये संघटना असणं फार आवश्यक आहे। आपली संघटना झाली आहे याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो। मग सर याच्याबद्दल मोबाईलबद्दल बोलत तर माझ्या डोक्यात आला होता की नाभिक समाजाच्या बाबतीमध्ये आज पूर्वीपासून त्याच्या हातात वस्तारा असतो आणि त्याच्या हातामध्ये प्रत्येकाची मुंडी असते, परंतु त्याच्यावरती एवढा विश्वास असतो की तो वस्ताराने कधी त्याची मुंडी कापणार नाही। आपल्याला माहिती आहे की आपला वस्ताराचा दुरुपयोग बी केला जातो। आपल्याला तुम्हाला माहिती आहे की असं घडलं आहे की दुरुपयोग म्हणजे बाकीचे गुंड वगैरे सुद्धा वस्तारा एखाद्या गल्लीमध्ये जर झगडा झाला तो नावेच्या दुकानात वस्तारा घेऊन मारतो असं आपण वाचलंय। तर यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे नियोजन नाभिक हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र चित्ते यांनी केले तर सूत्रसंचालन छोटू महाले यांनी केले। कार्यक्रमासाठी तालुक्यातून नाभिक समाजाचे अनेक पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रतिनिधी समाधान ठाकरे, समाजशील न्यूज, दोंडाईचा धुळे।